नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या नियमात भारत सरकारचे मोठे बदल झालेले आहेत। ही पूर्णपणे न्यूज लोकमत न्यूजपेपरला सुद्धा ही आजच न्यूज आलेली आहे। तुम्ही डेटसुद्धा पाहू शकता, 30 जुलैला ही न्यूज आलेली आहे आणि त्या न्यूजमध्ये पूर्णपणे नियम कोणते बदल झालेले आहेत मोठे, तर त्याच्याविषयी अगदी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप लक्षात येईल। तर नीट UG समुपदेशनात मोठे बदल, सीट अपग्रेडेशनसाठी प्रत्यक्ष हजेरीची सक्ती रद्द, असं हे पूर्णपणे हेडिंग दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्यामध्ये कोणते मोठे बदल झालेले आहेत हे पूर्णपणे न्यूजमध्ये दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। नवी दिल्ली केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मेडिकल काउन्सिलिंग कमिटी MCCने नीट UG 26 समुपदेशन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी करण्यासाठी महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत। तर कोणते आहेत? तर सीट अपग्रेडेशनचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रवेशासाठी संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज राहणार नाही। हे सगळ्यात मोठा बदल आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर अगदी प्रवेशांचा राजीनामाही ऑनलाईन देता येणार आहे, हा पण दुसरा बदल त्यांनी तिथे सांगण्यात आलेला आहे। तर आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विनोद कोटवाल यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पाठविलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे। तर त्यानंतर त्यांनी असं सांगण्यात आलं की नवीन नियमानुसार सीट अपग्रेडेशनची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश पुढील फेऱ्यांपर्यंत वैध राहील आणि त्यामुळं कागदपत्रे आणि शुल्क घेऊन महाविद्यालयात जाण्याची आवश्यकता नसेल, असा पण हा मोठा बदल इथं करण्यात आलेला आहे आणि तोही सांगण्यात आलेला आहे। तर याशिवाय MCCने ऑनलाईन राजीनामा सुविधा सुरू केली असून अगदी निर्धारित मुदतीत विद्यार्थी समुपदेशन पोर्टलवरूनच प्रवेश सोडू शकतील, असंही त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर डीम्ड विद्यापीठातील NRI आरक्षणासाठी जे काय NRIमधून आपण जे विद्यार्थी करतात त्यासाठी सुद्धा आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रेही आता ऑनलाईन अपलोड करता येणार आहेत, असंही त्या ठिकाणी नियम सांगितलेला आहे। या बदलाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी MCCकडून वैद्यकीय महाविद्यालये, राज्य समुपदेशन प्राधिकरणे आणि नोडल अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत। तसेच उपलब्ध जागा आणि शुल्कांची माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आल्या आहेत। तर ही खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टन्स गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। तर अगदी पूर्णपणे मी तुम्हाला न्यूज वाचून दाखवलीच आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला थोडक्यात जे नियम सांगायचे आहेत तर तेही तुम्हाला मी सांगत आहे की अगदी आपली जी काही अपग्रेडेशनसाठी सुद्धा त्यांनी कालच मी न्यूज तुम्हाला दाखवलेलीच आहे। तर अपग्रेडेशनसाठी फिजिकल रिपोर्टिंग नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। लास्ट इयरपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी अपग्रेडेशनसाठी कॉलेजच्या स्तरावरती जाऊन आपल्याला रिपोर्टिंग करावं लागत होतं, पण तो नियम आत्ता ह्या वर्षी अपग्रेडेशनसाठी फिजिकल रिपोर्टिंग नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। तर सीट मिळाल्यानंतर अपग्रेडेशन निवडल्यास पुढील राऊंडमध्ये सहभागी होण्यासाठी कॉलेजमध्ये प्रत्यक्ष रिपोर्ट करण्याची आवश्यकता नाही। आणि दुसरा नियम त्यांनी असं सांगितलेला आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा, तर आता MCC काउन्सिलिंग पोर्टलवरून निर्धारित कालावधीत ऑनलाईन सीट रजिस्ट्रेशन करता येईल, असंही त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि तिसरा मुद्दा NRI कोटा डॉक्युमेंट्स ऑनलाईन, तर ज्या विद्यार्थ्यांना NRIमधून ॲडमिशन घ्यायचं त्या विद्यार्थ्यांसाठी डीम्ड युनिव्हर्सिटीमधील NRI कोट्यासाठी आवश्यक कागदपत्रे आता ऑनलाईन अपलोड करता येतील, हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि स्टुडंट्स फ्रेंडली काउन्सिलिंग, तर काउन्सिलिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक, सोपी आणि विद्यार्थी केंद्रित करण्यात आली आहे। आणि त्याचबरोबर सीट्स आणि फीसची सुद्धा माहिती, कॉलेजच्या सीट्स, फीस आणि इतर महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आलेला आहे। तर नीट UG 2026 काउन्सिलिंगमध्ये सहभागी घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे नवीन बदल जाणून घेणे खूप अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण हे 5 महत्त्वाचे मोठे बदल MCC काउन्सिलिंगकडून करण्यात आलेले आहे। तर हे सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांना पण हे 5 मोठे बदल माहिती असणं खूप आवश्यक आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगसुद्धा माझ्यामार्फत लावायची असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी दिलेल्या नंबरवरती, अगदी डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर्स दिलेले आहेत, तर त्या नंबरवरती एनीटाईम कॉल मेसेज करून तुम्ही डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं काउन्सिलिंग जॉईन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी तुम्ही नक्कीच कनेक्ट करा, म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सगळे असे नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।